नमस्कार. लोकसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला ना, की त्यातले नीतिमत्ता, सचोटी, योग्यता हे शब्द थोडे जड वाटतात नाही का? पण काळजी करू नका. आज आपण याच शब्दांना सोपं करणार आहोत. एका यशस्वी लोकसेवकासाठी जी नैतिक बैठक लागते, त्याची एक स्पष्ट, अगदी ठोस ब्लूप्रिंट आपण तयार करणार आहोत. तर मग ही सचोटी म्हणजे नेमकं काय, तिची रचना कशी असते, हाच प्रश्न आपल्या आजच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आपण या अभ्यासक्रमाकडे फक्त काही गोष्टी पाठ करायची यादी म्हणून नाही बघणार, अजिबात नाही. उलट एक मजबूत नैतिक इमारत कशी बांधायची त्याची संपूर्ण प्रक्रियाच आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या ब्लूप्रिंटच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न. प्रशासनामध्ये नीतिमत्तेची गरजच काय आहे? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त अभ्यासाचा एक विषय नाहीये. हा तर संपूर्ण लोकसेवेचा पाया आहे. हे बघा, एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घेऊया. नीतिमत्तेचा अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही, अजिबात नाही. तर जेव्हा तुम्ही प्रशासकीय सेवेत जाल, तेव्हा रोज तुमच्यासमोर जी खरीखुरी नैतिक आव्हानं उभी राहतील ना, त्यांना तोंड देण्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी ही चौकट आहे. आता आपण त्या मुख्य घटकांकडे वळूया, जे मिळून कोणत्याही अधिकाऱ्याचा असं समजा की एक नैतिक कंपास तयार करतात. आपल्या ब्लूप्रिंटचा हाच तो पाया आहे, जिथून आपलं बांधकाम आतून बाहेरच्या दिशेने सुरू होतं. हे 4 स्तंभ म्हणजे काय? तर एका लोकसेवकाचं वैयक्तिक टूल किट. यात काय काय आहे? मानवी मूल्य, दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड, योग्यता आणि पायाभूत मूल्य, आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. चला, आता या टूल किटमधल्या प्रत्येक साधनाला जरा जवळून पाहूया आणि ते नक्की कसं काम करतं हे समजून घेऊ. बरं, तर ह्यातला पहिला घटक आहे दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड. आता हा नक्की असतो तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या विचार करण्याची आणि कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची एक ठरलेली पद्धत आहे, एक सवय आहे. आणि एका अधिकाऱ्यासाठी ही सवय फार महत्त्वाची ठरते. का? कारण ह्याच सवयीतून त्याचे पुढचे निर्णय आणि कृती जन्माला येतात. आणि म्हणूनच एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी फक्त स्वतःचाच नाही तर इतरांचाही दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं ठरतं. कारण याच दृष्टिकोनातून त्याचे निर्णय, त्याची धोरणं सगळं काही प्रभावित होत असतं. आता येतो दुसरा, तितकाच महत्वाचा घटक, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स. याचा अर्थ फक्त स्वतःच्या भावना ओळखणं एवढाच मर्यादित नाहीये, तर त्या भावनांचा वापर प्रशासनामध्ये लोकांच्या भल्यासाठी करणं हे महत्वाचं आहे. विचार करा, समोरच्या व्यक्तीच्या भावना आपण समजून घेतल्या तरच तिच्या समस्येची खरी खोली आपल्याला कळू शकते, नाही का? ठीक आहे, तर आपण वैयक्तिक पाया कसा तयार करायचा हे पाहिलं. आता बघूया की हीच मूल्य आणि तत्त्व सार्वजनिक प्रशासनाच्या व्यावसायिक जगात कशी लागू होतात. हा प्रवास खरं तर 3 महत्वाच्या टप्प्यांचा आहे. पहिला टप्पा, मूलभूत मूल्य स्वतःमध्ये खोलवर रुजवणे. दुसरा टप्पा, जगभरातल्या महान नैतिक विचारवंतांच्या अनुभवातून शहाणपण मिळवणे. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा टप्पा, हे सगळं ज्ञान आणि मूल्य प्रत्यक्ष प्रशासकीय कामात उतरवणे. खरं तर हेच आपल्या ब्लूप्रिंटचं सार आहे. आणि इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हा अभ्यासक्रम आपल्याला फक्त एका चष्म्यातून बघायला नाही शिकवत. तो पाश्चात्य आणि भारतीय या दोन्ही तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेतो. एक उदाहरण देतो. जिथे पाश्चात्य विचारवंत न्यायावर म्हणजे जस्टिसवर जास्त भर देतात, तिथे आपलं भारतीय तत्त्वज्ञान धर्माच्या व्यापक संकल्पनेवर भर देतं. आणि धर्मामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी येतात. यामुळे काय होतं तर नैतिकतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक व्यापक आणि समृद्ध होतो. आणि ही आहेत ती प्रमुख मूल्य जी एका लोकसेवकाच्या प्रत्येक कृतीला आणि प्रत्येक निर्णयाला दिशा द्यायला हवीत. सचोटी, वस्तुनिष्ठता, निष्पक्षपातीपणा, करुणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक सेवेसाठी समर्पण. खरं पाहिलं तर हेच प्रशासनाचं कणा आहेत. आत्तापर्यंत आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर बोललो. चला, आता आपला दृष्टिकोन आणखी मोठा करूया. बघूया की हीच नैतिक तत्त्व मोठ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या प्रणालींमध्ये कशी काम करतात. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की आजच्या लोकसेवकाची नैतिक जबाबदारी ही फक्त त्याच्या ऑफिसच्या टेबलपुरती मर्यादित नाहीये, ते खूप पुढे जाते.
त्याला राष्ट्रीय, इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गुंतागुंतीच्या समस्यांवरही नैतिकतेच्याच कसोटीवर विचार करावा लागतो. आणि ही आहेत काही अशी क्षेत्र जिथे नैतिकतेची परीक्षाच लागते. आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक निधी म्हणजे जनतेच्या पैशांचा वापर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांसारख्या ठिकाणी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात नैतिक मूल्यांची कसोटी लागते. कारण इथे एक छोटीशी चूकसुद्धा खूप मोठे आणि दूरगामी परिणाम घडवू शकते. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण आतापर्यंत पाहिलेले सगळे सुटे भाग एकत्र जोडून प्रशासनासाठी एक संपूर्ण एकसंध ब्लूप्रिंट तयार करणार आहोत. जरा या टेबलकडे बघा. हे आपल्या संपूर्ण चर्चेचा सार अगदी थोडक्यात मांडतं. डावीकडे काय आहेत? आपले वैयक्तिक नैतिक घटक, जसं की आपली मूल्य, आपला दृष्टिकोन, आपली भावनिक बुद्धिमत्ता. आणि हेच घटक उजवीकडे प्रशासनाच्या मोठ्या जगात कशाप्रकारे उपयोगी पडतात ते दाखवलं आहे. म्हणजे काय? तर आपली वैयक्तिक नैतिकताच व्यावसायिक सचोटीला जन्म देते. पण या सगळ्या प्रवासाचं, या संपूर्ण ब्लूप्रिंटचं अंतिम उद्दिष्ट काय? तर ते आहे प्रोबिटी इन गव्हर्नन्स. हा एक खूप महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ होतो संपूर्ण, निर्विवाद आणि प्रमाणित सचोटी. म्हणजे प्रशासनात प्रामाणिकपणा इतका खोलवर रुजलेला असावा की त्यावर कोणी प्रश्नचिन्हच उभं करू शकणार नाही. हेच ह्या ब्लूप्रिंटचं अंतिम साध्य आहे. तर ब्लूप्रिंट आपल्यासमोर तयार आहे. योजना अगदी स्पष्ट आहे. पण एक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो. या नैतिकतेची इमारत उभी करण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावणार आहे.